जनसंवाद कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. महाराष्ट्राने दूरदृष्टीचा नेता गमावला. आमदार सिद्धार्थ खरात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. अजित पवार हे आज 28 जानेवारी रोजी सकाळी आपल्या काही सहकाऱ्यांसह मुंबईहून बारामतीकडे येत होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बारामतीला सभा घेण्यासाठी येत होते. या भीषण अपघातात अजित पवारांसह अन्य 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या अशा अकाली जाण्यानं महाराष्ट्रातून आता हळहळ व्यक्त केली जात आहे. अजितदादा हे अत्यंत निर्भीड आणि स्पष्ट भूमिका घेणारे खमके राजकारणी होते. त्यांची काम करण्याची वेगळी शैली होती. त्यांचे काम मी जवळून पाहिले आहे. त्यांच्यासोबत अनेक वेळा काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या जाण्यानं एक चांगला दूरदृष्टीचा नेता या महाराष्ट्राने गमावला, अशी भावुक प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या डोणगाव रोडवरील जनसंवाद कार्यालयात अजितदादा पवार यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे, डॉक्टर नंदकिशोर गारोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख सागर पाटील यांनी शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली. यावेळी तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, संदीप गारोळे, बोरीसलकर प्रमुख अमोल बोरे, दत्ताभाऊ घनवट, ऋषिकेश जगताप, रमेश बापू देशमुख, गाबाजी गवई, अजयदीप खडसे, रवींद्र वाघ, देवानंद वानखेडे, भागवत बोरकर यांच्यासह वाडगाव माळी येथील महिला मंडळी यांनी श्रद्धांजली वाहिली. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंती इंगळे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी जमलो आहोत. आज सकाळीच त्यांचं विमान अपघातामध्ये बारामतीला लँडिंग होत असताना निधन झालं. 6 प्रवासी होते, 6ची 6 प्रवासी, त्याच्यामध्ये सगळ्यांचं निधन झालेलं आहे. ही बातमी जेव्हा सकाळी येत होती तेव्हा पुन्हा असं वाटत होतं की दादा त्या कुठेतरी रुग्णालयात असतील, परंतु ते वाचावेत. परंतु थोड्या वेळानं हळूहळू 6 प्रवाशात दादांचा समावेश, असं ती बातमी हळूहळू ट्विस्ट होत गेली आणि नंतर शेवटी दादा त्यामध्ये गेल्याची अतिशय दुःखद आणि काळीज हेलावून टाकणारी बातमी आज प्राप्त झालेली आहे. गेल्या 25 वर्षापासून दादा सक्रिय राजकारणामध्ये आहे. मी सुद्धा मंत्रालयात असताना म्हणजे तेव्हापासून त्यांना पाहतो आहे. 25-30 वर्ष झाली त्यांना आणि जवळपास 15 ते 20 वर्ष ते वेगवेगळ्या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. पहिल्यापासूनच दादांचा जो स्वभाव आहे, पहिल्यापासून अक्षरशः ते जेव्हा राज्यमंत्री झाले तेव्हापासून ते आता मुख्यमंत्री झाले तोपर्यंत अतिशय रोखठोक आणि स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा गुण राहिलेला आहे. धडाकेबाज एखादं काम करण्याची त्यांची वृत्ती, तसंच राजकारणामध्ये जो एक स्पार्क असतो एक राजकारणातला, तो स्पार्क असलेलं जे काही राजकारण आहे दादांनी केलेलं आहे. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडे राजकारणाची सगळी परिभाषा बदलत असताना, वेगळ्या वळणावर राजकारण जात असताना फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारा आजच्या काळातला मनातून जो राजकारणातला जरी आज सत्तेमध्ये तिकडे असला तरी फुले शाहू आंबेडकरांचं बिनधास्तपणानं नाव घेणारा आणि त्यांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड न करणारा हा राजकारणातला जो दादा आहे तो त्यांच्या स्टाईलने गाजला. अनेक विभागामध्ये त्यांनी कामं केली आहे. शासन प्रशासनावर त्यांची प्रचंड पकड होती. प्रचंड लोकांचा ताफा, माणसांची वर्दळ त्यांच्यामध्ये होती. जवळचा माणूस आला तरी त्याला राग आला तरी चालेल, परंतु ते कधी जर स्पष्टपणानं बोलायचं काम असेल तर ते मागे हटले नाही. केवळ त्याला दुःख होईल, वाईट वाटेल म्हणून त्यांनी बोलण्याचं टाळलं नाही. अतिशय स्पष्ट बोलणारा हा माणूस मी स्वतः पाहिलेला आहे. माझं स्वतः दादांच्या समेत अनेक वेळा भेटण्याचा योग आला, चर्चा करण्याचाही योग आला. त्यावेळेस आम्ही जे मी त्यांना पाहिलं, प्रत्येक वेळी एक दूरदृष्टीचा, प्रशासनावर प्रचंड पकड असलेला, सगळी माहिती इत्थंभूत मिळवून रोखठोकपणाने काम करणारा असं हे दादांचं व्यक्तिमत्व होतं. खरं तर
पुढे भविष्यामध्ये अनेक राजकारणाच्या घडामोडी म्हणजे पुढ्यात ठेवल्या असताना दोन राष्ट्रवादी आता अलीकडे एकत्र येण्याचे चांगले सुरुवात झाली असताना अचानकच दादांचं हे असं निघून जाणं हे सगळ्या महाराष्ट्रवासियांना दुःखात ढकलण्यासारखं आहे. दादांच्या जाण्यामुळं खूप मोठी राजकारणाची, समाजकारणाची आणि आपल्या सगळ्यांचीच मोठी हानी झाली आहे. दादांना मी सिद्धार्थ खरात माझ्या वतीनं तसेच मेहकर मतदारसंघातील सगळ्या समस्त जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.